मुंबईमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज, तर रत्नागिरी, कोल्हापूर आणि साताऱ्याला रेड अलर्ट. पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. हवामान विभागाकडून सिंधुदुर्गसाठी आज रेड अलर्ट जारी. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. सध्या जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये मुसळधार पावसामुळे शृंगारतळी बाजारपेठेला तडाखा. सर्वत्र पाणीच पाणी झाल्यानं व्यापारी हैराण. पुढील 2 दिवस रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट. पालघरमधल्या सुसरी नदीला पूर. पाण्यामुळे वाणगाव रानशेत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद. डहाणूमधील कंकराळे नदीला पूर. कंकराळी पूल पाण्याखाली गेला, तर शहरातल्या इराणी रोड परिसरातही पाणी शिरलंय. पालघरमधील सूर्या नदीला पूर. गंजाड ते धानिवरी रस्ता पाण्याखाली गेल्यानं गंजाड, आवढाणी, धानिवरी आणि इतर गावांचा संपर्क तुटला. भिवंडी शहरामध्ये सकाळपासून पावसाची संततधार. भिवंडीमध्ये हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये तुफान पाऊस. बाजारपेठ, 3 बत्ती, भाजी मार्केट, कल्याण नाका परिसरामध्ये साचलं होतं पाणी. रायगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसाचा श्रीवर्धन तालुक्याला फटका. समुद्र किनाऱ्यावरच्या भागामध्ये झाडांची पडझड. रायगडच्या अलिबागमध्ये मुसळधार पावसामुळे मुख्य बाजारपेठेमध्ये पाणीच पाणी. रस्ते पाण्यामध्ये बुडाल्यानं वाहन चालकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ. रायगडच्या अलिबाग जिल्हा रुग्णालयामध्ये पाणीच पाणी. रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांची तारांबळ. कल्याण, डोंबिवली आणि बदलापूर परिसरामध्ये पावसाची संततधार. परिसरामध्ये गारवा निर्माण. परिसरामध्ये साचलं पाणी. कल्याण रेल्वे स्टेशन परिसराची पावसामुळे दुर्दशा. रेल्वे स्टेशन परिसरामध्ये साचलं गुडघाभर पाणी. लोणावळ्यामध्ये यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद. 9 तासात 73 मिलीमीटर पाऊस झाला, तर आतापर्यंत लोणावळ्यात 1342 मिलीमीटर पावसाची नोंद. गुहागरमधल्या पाचेरी सडा गावामध्ये धुवाधार पावसामुळे डोंगर खचला. डोंगराचा मोठा भाग रस्त्यावरती आल्यानं नागरिकांमध्ये भीती. बेळगावहून गोव्याला अनमोड मार्गे जाणाऱ्या मार्गावरती साचलं होतं पाणी. पावसामुळे वाहतुकीला अडथळा. या मार्गावरती प्रवाशांनी कारभार मागे प्रवास करावा, प्रशासनाचं आवाहन. 20 तारखेला पुन्हा स्थगित केलेलं उपोषण सुरू करणार. विधानसभेसाठी उमेदवार द्यायचे की नाही त्याच दिवशी ठरवणार. मनोज जरांगे यांचा इशारा. ओबीसीमधून आरक्षण मिळालं नाही तर 288 आमदार पाडून पुन्हा मुंबईला जाणार. मनोज जरांगे यांचा इशारा. मराठ्यांच्या 9 मागण्यांसंदर्भात सरकारला दिलेला अल्टिमेटम संपलाय. आम्हाला आमचं आरक्षण द्या. राजकारणाशी काहीही देणं घेणं नाही. शांतता रॅलीच्या दरम्यान मनोज जरांगेंचं वक्तव्य. आजचा दिवस सरकारच्या हातामध्ये. मंत्री छगन भुजबळ यांचा सरकारवरती दबाव. मनोज जरांगेंचा भुजबळांवरती आरोप, तर हाकेंच्या आंदोलनामागे भुजबळ आणि जरांगेंची टीका. मनोज जरांगे यांच्याकडून विधानसभा निवडणुकीमध्ये युती संदर्भात प्रस्ताव आला तर नक्की चर्चा करू. मनोज जरांगे एमआयएम यांच्या युती संदर्भात असदुद्दीन ओवेसी यांचं मोठं वक्तव्य. मनोज जरांगेंमुळे 8 खासदार निवडून आले. जरांगेंकडून मुस्लिम समाजानं शिकावं. एकही मुस्लिम खासदार निवडून न आल्यामुळे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचा मुस्लिम बांधवांना सल्ला. अंतरवली सराटीमध्ये पंकजा मुंडेंच्या विजयाचा जल्लोष. डीजे लावून गुलाल उधळत जल्लोष साजरा. विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक. संभाजीराजे आता विशाळगडावरती जाणार. विशाळगडावरती अतिक्रमण हटवावं अशी संभाजीराजेंची भूमिका. आज बारामतीमध्ये अजित पवार गटाचा जनसन्मान मेळावा. बारामतीमधून अजित पवार विधानसभेचं रणशिंग फुंकणार. विधान परिषद निवडणुकीमधील फुटलेल्या आमदारांचा अहवाल दिल्लीमध्ये काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना सादर. 7 आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केल्याची माहिती. जनतेनं निवडून दिलेल्या काही आमदारांनी पक्षाशी बेईमानी केली. त्यांना शोधून काढण्यासाठी काँग्रेसनं विधान परिषद लढवली. आता पक्षातील कचरा साफ होईल. दोषींवरती कारवाई करणार. वडेट्टीवारांचं ट्विट. निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झालेला आहे. घोडेबाजार करण्यात सराईत कोण आहे हे सगळ्यांना माहिती. विकास लवांडे यांचा जयंत पाटील यांच्या पराभवाचं भाजपवरती खूप फोडलं खापर.
विधान परिषद निवडणुकीमध्ये फक्त काँग्रेसचीच नाही तर ठाकरे गटाचीही मतं फुटली. ज्या आमदारांनी आम्हाला मदत केली त्यांच्याबाबत योग्य निर्णय वरिष्ठ घेतील, उदय सामंत यांचं वक्तव्य. भारतीय जनता पक्ष गावगाड्यांमध्ये काम करणारा पक्ष. त्यांनी एका गावगाड्यामध्ये काम करणाऱ्या माणसाला उमेदवारी दिल्यामुळे आमदार झालो. विधान परिषद विजयी झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया. पूर्ण राज्यामध्ये विजयाचा जल्लोष झाला. विधान परिषद निवडणुकीच्या विजयानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये 29,400 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन. महाराष्ट्राला जगातलं आर्थिक केंद्र बनवण्याचं लक्ष्य. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. तर महाराष्ट्र उद्योग, कृषी आणि आर्थिक क्षेत्रामध्ये मजबूत, मोदींची माहिती. देशामध्ये 8 कोटी रोजगार निर्माण केल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती. तर खोटं नरेटिव्ह पसरवणाऱ्यांचं तोंड बंद केलं. पंतप्रधान मोदींचा विरोधकांवरती हल्लाबोल. अटल सेतूला अनेकांनी विरोध केला, मात्र अटल सेतूमुळे इंधन आणि वेळ वाचतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती. एनडीए सरकारच्या काळामध्ये मेट्रोचं जाळं वाढलं. आज मुंबईमध्ये 80 किलोमीटर मेट्रो धावतीये. पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती. फेक नरेटिव्ह पसरवून विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात एकवटले, मात्र तरी विरोधकांच्या पराभवाची हॅट्रिक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवरती निशाणा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामामध्ये प्रभू श्रीराम आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून पंढरपूरच्या विठ्ठलाला नमन. लवकरच पालखी मार्गाचं काम पूर्ण होणार, मोदींचं आश्वासन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूरच्या दौऱ्यावर. विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये घेणार दर्शन. वारीतही मुख्यमंत्री सहभागी होणार. वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर 15 जुलैपासून अकोल्यामध्ये प्रकल्प अधिकारी म्हणून रुजू. 22 जुलैपासून विविध शासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन कामकाजाचा अनुभव घेणार. पूजा खेडकर यांनी दिव्यांग असल्याचं सर्टिफिकेट मिळवलं. ते अहमदनगर जिल्हा रुग्णालयामधून. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांची चौकशी करा. आरटीआय कार्यकर्ते किरण विजय कुंभार यांची मागणी. वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना नोटीस. खेडकर यांच्या बंगल्याच्या बाहेरील अतिक्रमण काढण्यासाठी महानगरपालिकेकडून नोटीस. शेतकऱ्यांना धमकावल्या प्रकरणामध्ये मनोरमा खेडकर यांच्यावरती गुन्हा. मनोरमा खेडकरांची पुणे ग्रामीण पोलिसांचे फोन उचलण्यास टाळाटाळ. आज मनोरमा खेडकरांच्या घरी पोलीस चौकशीसाठी जाणार. मध्य रेल्वेवरती आज ठाणे ते दिवाच्या दरम्यान मेगा ब्लॉक. अनेक मेल आणि एक्सप्रेस विलंबानं धावणार. तर ब्लॉक काळामध्ये काही लोकलच्या फेऱ्याही रद्द. हार्बर रेल्वे मार्गावरही आज मेगा ब्लॉक. कुर्ला ते वाशीच्या दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक. ठाणे ते वाशी आणि नेरूळ मार्गावरती मात्र कोणताही ब्लॉक नसेल. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील खुडूसमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दुसरं रिंगण. प्रशांत खिलारे यांनी टिपलेली रिंगण सोहळ्याची ही खास दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी. आज संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यातील तिसरं गोल रिंगण. ठाकूर बुवाची समाधी इथे रिंगण पार पडणार. आषाढी सोहळ्यासाठी 18 ते 20 लाख भाविक येण्याचा अंदाज. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनाकडून महालक्ष्मी मंदिर, व्यंकटेश मंदिर आणि बाजीराव पडसाळीचा भाग आपत्कालीन व्यवस्थेसाठी मोकळा. अमरावतीवरून वारकऱ्यांना घेऊन पंढरपूरला स्पेशल ट्रेन रवाना. यावेळी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा भाजप आणि युवा स्वाभिमान पार्टी तसंच विविध पक्षांकडून सत्कार. वर्ध्यातून 8 बस गाड्या पंढरपूरसाठी रवाना. पंढरपूरसाठी 45 बस फेऱ्यांचं नियोजन. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून पंढरपूरसाठी 12 विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय. 15 ते 20 जुलैच्या दरम्यान पुणे ते मिरज या गाड्यांनी प्रवास करता येणार. पंढरपूरमध्ये व्हीआयपी दर्शन बंद. त्यामुळे 6 दिवसात 8 लाख भाविकांनी घेतलं विठुरायाचं दर्शन. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील धोदाणी धबधब्यावरती बुडून दोघांचा मृत्यू. मृत तरुण अकोल्याचे रहिवासी असल्याची माहिती. रायगड महाड रस्त्यावरती नागरिकांचा धोकादायक प्रवास. लाडवली पुलाचं काम रखडल्यानं नदीपात्रातून जीवघेणा प्रवास करण्याची वेळ. भंडारामध्ये जनावरांपासून संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत तारांना स्पर्श होऊन तरुणाचा मृत्यू. प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून शेतमालकानं मृतदेह फेकला तलावात. या प्रकरणामध्ये दोघांना अटक.
भिवंडीमध्ये गरजू लोकांच्या आधार कार्डवरती दुचाकी घेऊन विक्री करणाऱ्या टोळीला अटक. शासकीय घर मिळवून देतो असं सांगत गरजू लोकांची फसवणूक, 4 जणांना अटक. बीडच्या दिंडरूड परिसरामध्ये 1 कोटींचा गुटखा जप्त. बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. गाईच्या दूध दरामध्ये प्रति क्विंटल 2 रुपयांची वाढ, तर म्हशीच्या दूध दरात कोणताही बदल नाही. खासगी डेअरी व्यावसायिकांचा निर्णय. वास्तववादी अर्थसंकल्प तयार करा, कॅगकडून राज्य सरकारला सूचना. राज्य सरकारच्या विभागांच्या गरजा आणि वाटप केलेल्या संसाधनांचा वापर करण्याची क्षमता लक्षात घेऊन अर्थसंकल्प तयार करा, कॅगचा अहवाल. अनंत आणि राधिकाच्या लग्नानंतर आज रिसेप्शनचा दुसरा दिवस. आजच्या स्वागत समारंभाचं मंगल उत्सव असं नाव. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये रिसेप्शनचं आयोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदींची अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या रिसेप्शनला हजेरी. मोदींनी रिसेप्शनला उपस्थित राहून नवदाम्पत्याला दिले शुभ आशीर्वाद. अनंत आणि राधिकाच्या रिसेप्शन सोहळ्यामध्ये ख्यातनाम सतारवादक निलाद्री कुमार यांचा कलाविष्कार सादर. संतूरवादक राहुल शर्मा, तबलावादक सत्यजित तळवलकर, वीणावादक राजेंद्र वैद्य या तर मृदुंगावरती श्रीधर पार्थसारथी यांची ही साथ. दिल्लीच्या लाजपत नगर परिसरामध्ये गोळीबार, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील एका कार शोरूमला लागली आग. आगीमध्ये 6 ते 7 गाड्यांचं नुकसान. HDFC जगातली 10वी सर्वात मोठी बँक. SBI आणि ICICIनं बँकेनंही घेतली मोठी झेप. ग्लोबल डेटाचा अहवाल. जगातील टॉप 25 बँकांमध्ये ICICI 18व्या क्रमांकावर, तर SBI 21व्या क्रमांकावर. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न. पेनिन्सिल्व्हेनियाच्या सभेमध्ये गोळीबार. ट्रम्प यांच्या कानाला शिवून गेली गोळी. BSF जवानांकडून पंजाबच्या फाजिल्का जिल्ह्यातील सीमा भागामध्ये पाकिस्तानी ड्रोनवरती कारवाई. संशयित पॅकेटसह ड्रोन जप्त. युवा टीम इंडियाची झिम्बाब्वेच्या विरोधामध्ये दमदार कामगिरी. यशस्वी जयस्वाल, शुभमन गिलची नाबाद 150 षटकी सलामी. 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये 3-1नं विजयी आघाडी. झेक रिपब्लिकच्या बार्बरा क्रेसिकोवानं जिंकली विम्बल्डन महिला एकेरी स्पर्धा. अंतिम सामन्यामध्ये इटलीच्या जस्मिन पाउलिनीचा पराभव करत मिळवलं विजेतेपद. नमस्कार. मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन सुद्धा